दिल्ली स्फोटाचा तपास अतिरिक्त महासंचालक दर्जाचे अधिकारी करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तपासाची सगळी माहिती ठेवण्यासाठी जबाबदारी ही एडीजी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे असणार आहे। तर एनआयए प्रमुख सदानंद दाते यांच्या नेतृत्वामध्ये हा संपूर्ण तपास होणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दिल्ली स्फोटाचा तपास अतिरिक्त महासंचालक दर्जाचे अधिकारी करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। स्फोटाच्या तपासासाठी एनआयएकडून 10 जणांचं पथक देखील नेमण्यात आलेलं आहे। एनआयए प्रमुख सदानंद दाते यांच्या नेतृत्वामध्ये हा तपास होणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। पवईमध्ये सेफ्टी टँकची साफसफाई करताना 2 कामगार बेशुद्ध पडले आहेत। बेशुद्ध पडलेल्या दोन्ही कामगारांना अग्निशमन दलाने रेस्क्यू केलेला आहे। कामगारांना हिरानंदानी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। पवईमध्ये सेफ्टी टँकची सफाई करताना 2 कामगार सेफ्टी टँकमध्येच बेशुद्ध पडले। अग्निशमन दलाने त्यांना रेस्क्यू केलेला आहे आणि सध्या हिरानंदानी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। धाराशिवच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शिंदेंच्या सेनेची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे। नगर परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत। नगर परिषदेच्या 52 जागांवर स्वबळाची तयारी इथे सुरू करण्यात आली आहे। बीडमध्ये शिंदेंच्या सेनेची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू। आणखी एक महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना धक्का। नंदकुमार घोडेले यांचा वॉर्ड आरक्षित झालेला आहे। वॉर्ड आरक्षित झाल्यामुळे नंदकुमार घोडेले आता नवीन वॉर्डच्या शोधात आहेत। ज्या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठेही त्याच्या हक्कामध्ये बाधा येणार नाही, जिथं कमी असेल तिथं मी निश्चितपणे जाऊन निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे। तशी मी विनंती सुद्धा पक्षाला करणार आहे। जर मी विचार केला एखाद्या नवीन वॉर्डात जाऊन निवडणूक लढवण्याचा, तर लोक नक्कीच माझा विचार करतील, हे मला खात्री आणि विश्वास आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, सांगलीमधून दुहेरी हत्येच्या थरारक घटनेनं सांगली हादरली। सांगलीमध्ये दलित महासंघाचे मोहिते गटाच्या अध्यक्ष उत्तम मोहितेंची त्यांच्या घराजवळच वाढदिवस साजरा करत असतानाच हत्या करण्यात आली आहे। शुभेच्छा देण्यासाठी आलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेखनं त्यांच्यावर हल्ला केला होता आणि ज्यामध्ये त्यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे। यानंतर हल्लेखोर शेख याला देखील संतप्त जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्याचाही मृत्यू झालेला आहे। सांगली शहर पोलिसांकडून आता अधिक तपास सुरू आहे। या ठिकाणी उत्तम मोहितेची पुतणी आहेत, घरातले सर्व फॅमिली आहेत। या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती, मला काय झालं नेमकं? ते गण्या मोरे गांजा नशेडी कोणतर होते, त्यांनी घरात घुसून चाकूने मारलेत त्यांना आणि आम्हाला न्याय मिळू दे, त्यांनी धमकी पण दाखवत होते, चाकू मारून सोडणार नाही, यातनं वाचला तर सिव्हिलच्या बाहेर येऊन पण दगड मारत होते ती लोक। पोलीस समोर होते पण पोलिसांनी काही पण नाही केलं, आम्हाला न्याय मिळावा। नक्कीच नातेवाईक रडायला लागले। काय झालंय नेमकं, काय मागणी आहे तुमची? मी दलित महासंघाचे जिल्हा अध्यक्ष आहे। वाढदिवस होता ना, तरी वाढदिवसाला आलो आम्ही। वाढदिवस करून आम्ही आमच्या घरी परतलो। पाठीमाग काय झालं कळलं नाही। घरी गेल्यानंतर आम्हाला फोन आला, दादांना वार केलेत आणि या म्हणून। त्याच्यानंतर आम्ही आता कळलं आम्हाला काहीच नाही, कारण काहीच नाही। पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी चोख असा बंदोबस्त दिलेला आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। आणखी एक महत्त्वाची बातमी, आमची सत्तेची लढाई नाही, भाजप विरोधात विचारांची लढाई आहे, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। पंचायत राज प्रणालीने तिकीट वाटप करण्यात येणार आहे, असं देखील सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। आमची सत्तेची लढाई नाही, भाजप विरोधात ही विचारांची लढाई आहे, असं सपकाळ यांनी म्हटलंय। मनसेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव देण्यात आला नाही, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय होईल, असं देखील सपकाळ यांनी म्हटलंय। सत्तेचं विकेंद्रीकरण हे पंचायत राज प्रणालीतच नव्हे, तर तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये देखील जबाबदारी सुनिश्चित करून एक पारदर्शक पद्धत ही अवलंबण्यात येत आहे। आणि आज या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आढावा हा घेण्यात येईल आणि पुढील सूचना देण्यात येतील। खरं तर आम्ही आमच्या विचारधारेवर अढळ स्वरूपामध्ये उभे आहोत। आम्हाला सत्तेशी देणं घेणं नाही,
काँग्रेस हा विचार आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या विरोधात आम्ही आहोत. त्यामुळे ही लढाई विचारांची लढाई आहे, ही सत्तेची लढाई नाही. आणि या लढाईला आम्ही कुठल्याच प्रकारे इतर काही गोष्टी ज्या आहेत त्याची तडजोड न करता आम्ही समोर जाणार आहोत. मी इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं आघाडीशी चर्चा करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्या ठिकाणी काही इतर जे घटक पक्ष आहेत यांच्यासोबत देखील चर्चा ही त्या ठिकाणी होऊ शकते. मात्र अद्यापपर्यंत इतर काही स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक काही आघाड्या ज्या आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. मनसेच्या अनुषंगानं अद्यापपर्यंत कोणता प्रस्ताव नाही. बऱ्याच ठिकाणी आम्ही स्वबळावर देखील लढण्याच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे एकंदरीत आज संध्याकाळपर्यंत या सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होतील. आणखी एक महत्त्वाची बातमी, प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांची वेळ मागितलेली आहे. मुलाच्या साखरपुड्याचं निमंत्रण देण्यासाठी ही वेळ मागितल्याची माहिती लाड यांनी दिली. तर प्रसाद लाड यांच्या मुलाचा साखरपुडा आहे, त्यासाठी त्याचं निमंत्रण देण्यासाठी प्रसाद लाड उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. मुलाच्या साखरपुड्याचं निमंत्रण देण्यासाठी लाड मातोश्रीवर जाणार आहे. त्यासाठी प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांची वेळ मागितली आहे. कोल्हापुरातील दौलत सहकारी साखर कारखाना वाद विकोपाला गेलेला आहे. दौलत सहकारी साखर कारखाना बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय आहे. कारखाना सुरू करण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस झाली. आमदार शिवाजी पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की शिवाजी कारखाना बंद करून चालणार नाही. शेतकरी आता प्रचंड दबावाखाली आहेत आणि ऊस पिकात उभे हा कारखाना बंद होऊ मी देणार नाही असा साहेबांचा शब्द होता. आणि त्यांचं आश्वासन सांगितलं. साहेबांना वस्तुस्थिती सांगितली काय कशी काय. तर वस्तुस्थिती कळल्यानंतर साहेबांनी एकदम क्विक ऍक्शन घेतली आणि उद्या मतदारसंघात गेल्यानंतर काही गोष्टी मला संध्याकाळी घडतील. चालू होईल कारखाना परत. विश्वास कारखाना 100% चालू केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कोणीही कामात चालू केलेलं नाही. सगळेजण अडून बसले की मी जनरल शिफ्टलाच येणार. आता तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की जनरल शिफ्टमध्ये 8 तासामध्ये कारखाना चालू शकत नाही. 24 तास असो बाहेर सलग पेटावा लागतो तरच हा कारखाना चालू होऊ शकतो. मग त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळं, कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळं मला हा कारखाना शेवटी बंद करण्यापलीकडे पर्याय नव्हता. आणि महत्त्वाची बातमी, शाहीनने महाराष्ट्रामधल्या तरुणाशी लग्न केलं होतं. शाहीनचं लग्न झालेल्या तरुणाचं नाव आहे जफर हयात. घटस्फोटानंतर आमचा काही संबंध नव्हता असं जफरनं म्हटलेलं आहे. लग्नानंतर ती अनेकदा परदेशात जाण्याबाबत बोलायची असं देखील जाफर यानं म्हटलेलं आहे. शाहीननं महाराष्ट्रामधल्या जाफर नावाच्या या तरुणाशी लग्न केलेलं होतं. शाहीनचं लग्न झालेल्या तरुणानं घटस्फोटानंतर आमचा काही संबंध नव्हता असं म्हटलेलं आहे. लग्नानंतर ती अनेकदा परदेशात जाण्याबाबत बोलायची असं देखील जाफरनं म्हटलंय. जो है वो शादी में मेरी 2012-13 में मेरा डिवोर्स हो गया. उसका मेरा कोई उनका कनेक्शन नहीं रहा, कोई भी रिलेशनशिप नहीं रहा. ना मुझे ये पता था कि वो है कहाँ पे. प्रेजेंट टाइम में भी कहीं नहीं कुछ पता था और जब से वो गई है तब से उन सबसे मेरा कोई कंटैक्ट नहीं रहा. नहीं कोई मेरे बच्चों को कंटैक्ट रहा.